श्रीसूक्त ऐकलं. हे संपूर्ण स्तोत्र अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. म्हणजे आदिमाता म्हणजे काय, ती काय करते, तिचं परिवार कसा आहे, सगळंच्या सगळं. ती ज्या ज्या पातळ्यांवरून कार्य करते, सर्व पातळ्या, ती जे जे काही करते ते सर्व काही, आणि तिचा आणि भक्ताचा संबंध सगळं एकत्र आहे. एवढ्या 15 श्लोकांमध्ये फक्त आम्हाला माहीत पाहिजे की ज्याला श्रीविद्या म्हणतात, ती श्रीविद्या माता श्रीविद्या, तिला श्रीविद्या मंत्र, जी विद्या, या मंत्राला श्रीविद्या असं म्हणतात. त्याचीसुद्धा फक्त 15च अक्षर आहेत, त्याला 15 कला म्हणतात. आणि 16वं अक्षर म्हणजे 16वी कला ही फक्त जेव्हा सद्गुरूंना खात्री होते की ही व्यक्ती पूर्णपणे पवित्र आहे आणि पवित्रच राहील प्राण गेला तरी, तेव्हाच त्या व्यक्तीला आदिमातेच्या कृपेने ते 16वं अक्षर मिळू शकतं. अनेक पुस्तकांमध्ये धाडसाने अनेक अक्षरं टाकलेली असतात 16वं म्हणून, पण त्याला अर्थ नाही, ते खोटं आहे. ते अक्षर खूप वेगळं आहे आणि त्यातल्या एकाही पुस्तकाने मला कधी सापडलेलं नाही. तर ह्या स्तोत्राची सुरुवातच बघा किती साधेपणा, अगदी साधे शब्द आहेत, कठीण असं काही वापरलेलंच नाही आहे. आणि तरी देखील जो अपवित्र मार्गाने जाऊ इच्छेल, जो केवळ बुद्धितर्कटपणाने हेकटपणाने वाचायला जाईल, अर्थ शोधून घ्यायला जाईल, त्याला काहीही करणार नाही. एवढी रचना ह्या माता लोपामुद्रेने करून ठेवलेली आहे, आणि तिची ही रचना आहे. तर पहिला श्लोक जो आहे त्याचा अर्थ मी आज सांगणार आहे. प्रासादिक अर्थ, सरळ सरळ, प्रासादिक पण आहे, सरळ सरळ शाब्दिक अर्थ. हिरण्यवर्णाम हरिणीं रजतस्त्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह. तर हिरण्यवर्णाम म्हणजे सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती असणार, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती असणार. हरिणीं म्हणजे भक्तांचं सर्व दुःख हरण करणारे. हरिणीं म्हणजे हरिणी नव्हे, हरिणीं म्हणजे भक्तांच्या सर्व दुःखांचं निवारण करणारी, हरण करणारी. सुवर्ण रजतस्त्रजाम म्हणजे सुवर्ण आणि चांदी ह्यांचे नानाविध प्रकारचे अलंकार सदा सर्वकाळ धारण करणारे. सुवर्णाचे म्हणजे सोन्याचे, आणि रजत म्हणजे चांदीचे अलंकार, विविध प्रकारचे अलंकार सातत्याने सदैव धारण करणारी. सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मी. चंद्राम म्हणजे आल्हाददायक आणि सौम्य, आणि तरीही प्रकाश रात्री. आलक्ष म्हणे आल्हाद देणारी, प्रकाश देणारी, आणि तरीही सौम्य, जी कधीच उग्र होत नाही ती सौम्य. आम्ही आदिमातेला उग्ररूप तर नेहमीच बघितलेलं आहे, की महाकाली स्वरूप असो की महिषासुरमधील स्वरूप असो. मग ते स्वरूप कुठलं आहे, ते ते आईचं स्वरूप आहे, आपल्या बाळांच्या रक्षणासाठी धारण केलेलं, म्हणजे मूळ सौम्यच आहे. चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मी. हिरण्मयीं म्हणजे सुवर्णमय, सोन्याची घडलेली, सोन्यापासून बनलेली. अरे आई तिची मूर्तीचं वर्णन आहे की खऱ्याखरी आईचं वर्णन आहे असं आपला प्रश्न पडेल. हे मूर्ती, सोन्याची मूर्ती ह्या अर्थाने हिरण्मयीं शब्द वापरलेला नाही आहे. तर जिचं प्रत्येक अंश न अंश, जिचं प्रत्येक अस्तित्व हे सुवर्णमय आहे. त्यासाठी आपल्याला बघावं की सुवर्ण म्हणजे काय. आणि लक्ष्मी, इथे लक्ष्मी ह्या शब्दाचा अर्थ महाविष्णूची पत्नी लक्ष्मी हा नाही आहे पहिल्या श्लोकामध्ये. कारण व्याकरणाच्या पलीकडे संस्कृतमध्ये वैयाकरण असतं, आणि वैयाकरणानुसार शब्दांचे अर्थ ठरतात, व्याकरणानुसार केवळ नव्हे. लक्ष्मी म्हणजे सर्व शुभ लक्षण संपन्ना. लक्ष्मी शब्दाचा अर्थ आहे सर्व शुभ लक्षण संपन्न, म्हणजे जिच्यातून सर्व शुभ लक्षणं संपन्न होतात, जिच्यामुळे सर्व शुभ लक्षणं संपन्न होतात. सर्व शुभचिन्ह केवळ जिच्यामुळे मिळतात, जिच्यामध्ये सर्व शुभचिन्ह खचाखच भरलेली आहे, की जी स्वतः सर्वोच्च शुभचिन्ह आहे. अशा त्या तिला म्हणजे त्या आदिमातेला जात वेदो म आवह. इथे म शब्द आलेला आहे, तो संस्कृतच्या व्याकरणाच्या नियमानुसार म झालेला आहे, म्हणून मूळ शब्द आहे मे. मे म्हणजे माझ्या, माझ्यासाठी.
संस्कृतमध्ये अहम हा शब्द आहे. अहम वाया, अहम आवाम वयम आवा अमनो अस्मांना. ओके, त्याच्यामधला हा मे जो आहे, मे म्हणजे माझ्यासाठी, माझ्या किंवा माझ्यासाठी. पण रचनेमध्ये तो मेचा म होतो. जातवेदो म आवह, हे जातवेदा, माझ्यासाठी या अशा असणाऱ्या ह्या तिला, त्या लक्ष्मीला, त्या महालक्ष्मीला आवाहन कर, बोलव.